तुम्ही कधी देवाकडे एखादी गोष्ट खूप मनापासून रडून रडून मागितलीये का? की देवा मला ती नोकरी मिळू देणारे, किंवा देवा प्लीज माझ्या आयुष्यातून हे संकट निघून जाऊ दे, किंवा देवा माझा या स्पर्धेत एकदा नंबर येऊ दे रे प्लीज. पण एवढी प्रार्थना करून सुद्धा जर तुम्हाला ती गोष्ट मिळत नाही, त्यावेळी एक प्रश्न निर्माण होतो की देव माझी प्रार्थना ऐकतोय का? आणि जर ऐकत आहे तरी तुम्हाला ती गोष्ट देत का नाहीये? तो एवढा निष्ठुर कसा असू शकतो? आणि आपण याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. नमस्कार, मी आर्या. आपल्या सर्वांना एक प्रश्न असतो की देव माझी प्रार्थना ऐकतोय का? पण देव आपली प्रार्थना नेहमी ऐकत असतो, पण कधी कधी त्याचं उत्तर नाही हेच असतं. आणि त्यावेळेसाठी तेच उत्तर आपल्यासाठी सर्वात मोठं वरदान असतं. कसं? एका छोट्याशा गोष्टीतून तुम्हाला समजवतो. कल्पना करा की 3-4 वर्षाचा मुलगा व त्याचे वडील घरात खेळत आहेत. खेळता खेळता त्या मुलाची नजर स्वयंपाकघरातील चकचकणाऱ्या सुरीकडे जाते आणि उन्हामुळे ती अजून चमकत असते व त्या मुलाला ती खूप आकर्षक वाटते. मग तो मुलगा आपल्या वडिलांकडे जातो व हट्ट करतो, बाबा मला ती वस्तू द्या ना, मला ती खूप आवडलीये, मला खेळायचंय तिच्या बरोबर. पण त्याचे वडील कितीही प्रेमळ असले तरीही ते त्याला ती सुरी देतील का? कधीच नाही. कारण त्यांना माहित आहे की ही सुरी आपल्या मुलाला आनंद देणार नाहीये, तर ती त्याचा हात कापू शकते, त्याला रक्तबंबाळ करू शकते, त्याला इजा पोहोचू शकते. आणि आपणही ते लहान मुलासारखीच आहोत. आपण सुद्धा देवाचे लहान बाळच आहोत. जेव्हा आपण देवाकडे काहीतरी मागत असतो त्यावेळी देव आपल्याला 3 प्रकारची उत्तरे देतो. पहिलं उत्तर, हो. जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासाठी योग्य असते तेव्हा ती गोष्ट तो आपल्याला लगेच देत असतो. दुसरं उत्तर म्हणजे थोडं थांब. जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासाठी योग्य असते पण त्याची वेळ योग्य नसते, त्यावेळी देव आपल्याला थोडंसं थांबायला सांगतो व योग्य वेळ येतात ती गोष्ट आपल्याला मिळून सुद्धा जाते. आणि तिसरं उत्तर म्हणजे नाही. आणि हे सर्वात महत्वाचं उत्तर आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला वरून खूप सुंदर दिसत असते पण आतून खरोखर ती आपल्याला इजा करणारी असते किंवा आपल्यासाठी योग्य नसते, त्यावेळी आपल्याला देव स्पष्ट नाही म्हणून सांगतो. ती गोष्ट आपल्याला कधीच मिळत नाही. एक विचार करा की तुम्ही एका खूप मोठ्या कंपनीत मुलाखतीला गेला. त्या कंपनीत मुलाखतीसाठी तुम्ही स्वप्न पाहिली होती, तिच्यात नोकरी करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली होती. आणि एवढी प्रार्थना करून सुद्धा जर ती नोकरी मिळाली नाही तर आपण नाराज होणार. पण जर 6 महिन्यांनी जर आपल्याला असं समजलं की ती कंपनी फ्रॉड होती किंवा ती पूर्ण डुबून गेली आहे, त्यावेळी आपल्या लक्षात येणार की देवाने आपली प्रार्थना ऐकली नाही असं नव्हतं, तर देवाने आपल्याला त्या दलदलीत जाण्यापासून वाचवलं होतं. किंवा ती पूर्ण डुबून गेली आहे, त्यावेळी आपल्या लक्षात येणार की देवाने आपली प्रार्थना ऐकली नाही असं नव्हतं, तर देवाने आपल्याला त्या दलदलीत जाण्यापासून वाचवलं होतं. आपल्याला फक्त आजचा दिवस दिसत असतो, पण देवाला आपल्या आयुष्यात येणारा दिवस दिसत असतो. म्हणूनच जेव्हा देव आपल्याला नाही म्हणून सांगतो तेव्हा तो आपली इच्छा नाही तर आपलं आयुष्य सुरक्षित करत असतो. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जर तुमच्या मनासारखं एखादी गोष्ट घडली नाही तर नाराज होऊ नका. शांतपणे एका जागेवर बसा, हात जोडा व देवाला म्हणा की देवा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू जे काही करतो आहेस ते माझ्या चांगल्यासाठीच घडतंय. लक्षात ठेवा की देवाने एखाद्या गोष्टीला नकार दिला तर तो त्याचा राग नसतो, तर ते त्याचं आपल्यावरील असणारं प्रेम असतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा देवाने कधी तुम्हाला नाही म्हणून एखाद्या मोठ्या संकटातून वाचवलं आहे का? कमेंट मध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.